मोबाईल व्यसनावर जागरूकता कार्यशाळा बुलढाणा नियमित बीड अभ्यासक्रम अंतर्वासिता सामाजिक उपक्रमाअंतर्गत शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा आणि विजन स्कूल बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्यसन जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम विजन स्कूलच्या प्रांगणात पार पडला। कार्यशाळेत छात्र अध्यापकांनी नाट्यप्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले। त्याचबरोबर मोबाईलपासून कसे दूर राहता येईल याबाबत मार्गदर्शन तसेच उपायही सुचवण्यात आले। या कार्यक्रमासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक NB चव्हाण यांच्या प्रेरणेने तसेच ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर खोमरागडे यांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाच्या नियोजनासाठी छात्र सेवा काल प्रभारी सुनील खडसे, प्राध्यापक भावना काळे आणि प्राध्यापक प्रेरणा श्रीनाथ यांनी योगदान दिले। या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विजन स्कूल बुलढाणाचे मुख्याध्यापक श्री शंकर सोळंके यांनी भूषविले। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी संपादक सोहेल शेख चिखली। त्यांना अजिबात मोबाईल पासून दूर ठेवा। आता ते कसं होत असते की सतत मोबाईल आणि कॉम्प्युटरवर काम करतात काही व्यक्ती। आता हे मुलं जास्त मोबाईल पाहतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर खूप परिणाम होतो। हे मुलांना समजत नाही, पण पालकांना समजायला पाहिजे, कारण की आपण पालकांना कळलं तर ते त्यांना मोबाईल पासून दूर ठेवू शकतील। तर त्यांची काळजी घ्या, वेळेवर मेडिसिन द्या आणि तिला रोज चष्मा लावायला सांगा। थँक्यू मॅडम। साक्षी मनोहर निर्मळ, शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील छात्र प्रशिक्षणार्थी आम्ही आज शालेय अंतर्वासिता दरम्यान मोबाईल अवर स्कूल या शाळेवर आज आम्ही सादर केलेला आहे। यामध्ये आम्ही मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम मुलांना समजून सांगितले व त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले। आमच्या कॉलेजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्या कॉलेजच्या प्राचार्य माननीय डॉक्टर NB चव्हाण मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केले। तसेच वरिष्ठ प्राध्यापक HP खोबरागडे सर व छात्र सेवाकाल प्रभारी डॉक्टर खडसे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व या द विजन स्कूल या शाळेचे मुख्याध्यापक शंकर सोळंकी सर यांनी आम्हाला सहकार्य केले। अशा प्रकारे आज आम्ही मोबाईलवर अवेअरनेस ॲक्ट सादर केलेला आहे। मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगितले। मोबाईलमुळे विद्यार्थी आजकाल मोबाईलच्या आहारी जात आहेत व अभ्यास करत नाहीत आणि त्यामुळे त्यांची दृष्टी कमकुवत होत चाललेली आहे। अतिशय मोबाईल पाहिल्यामुळे त्यांना लहान वयात चष्मे लागतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होत जाते। अशा प्रकारे आज आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। धन्यवाद।